नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्य कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण मंगळाचे कुंभ राशीतून होणारे गोचर भ्रमण व त्याची मिळणारी जागतिक, राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य फळ, त्याचबरोबर 12ही राशीच्या लोकांना हे गोचर कसं असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी मंगळ ग्रहाविषयी थोडी माहिती देतो, म्हणजे हा तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। मंगळ हा शनीप्रमाणे एक अतिपाप ग्रह आणि क्रूर दृष्टी असलेला एक पुरुष ग्रह आहे। मंगळ म्हणजे कालपुरुषाचं सामर्थ्य, धाडस, शौर्य, पराक्रम आहे। मंगळ हा ग्रह क्षत्रिय वर्णाचा, तमोगुणी, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा आणि उत्तम कार्यशक्ती असलेला ग्रह आहे। मंगळावरून आपण व्यक्तीचं सामर्थ्य, शौर्य, धाडस, कर्तृत्व, कार्यशक्ती, नेतृत्व गुण, उत्साह, ताकद, पुरुषार्थ इत्यादी गोष्टींचा विचार करतो। याचबरोबर मंगळा भावंडे, जमीन जुमला, प्रॉपर्टी, संघर्ष, हत्या, शस्त्र, हिंसाचार, क्रोध, भांडणं, जाळपोळ, दंगली, मारामारी, आगीच्या घटना, शस्त्रक्रिया, अपघात, रक्तस्राव, स्फोट या सगळ्या अशुभ घटनाचा, विस्फोटक घटनाचा कारक मंगळ आहे। मंगळाच्या अंमलाखाली युद्ध, संरक्षण क्षेत्र, अतिरेकी, औद्योगिक संस्था, ऑपरेशन थिएटर, रसायनशाळा, लोखंड, पोलाद कारखाने, सैनिक स्कूल इत्यादी मंगळाच्या अंमलाखाली येतं। मंगळाचे रविचंद्र गुरु हे मित्र आहेत, शुक्र शनी सम आहेत, तर बुध, राहू, केतू हे शत्रू ग्रह आहेत। मंगळ हा मकर राशीमध्ये उच्च राशीचा तर कर्क राशीमध्ये नीच राशीचा होतो। विशेषतः मंगळाचं गोचर हे ज्यावेळी मकर, मेष, वृश्चिक, धनु आणि सिंह या राशीतून जातं तेव्हा ते चांगलं असतं। या उलट कर्क, मिथुन, कन्या, कुंभ, वृषभ आणि तुळ या राशीतून जेव्हा होतं तेव्हा ते बलहीन किंवा अशुभ फलदायी असतं। आता कुंभ राशीतून मंगळ चाललाय, म्हणजे हाही कुंभ राशीतलं मंगळाचं गोचर फारसं चांगलं नाही, लक्षात घ्या। मंगळाला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1.5 महिना लागतो। कधी कधी हा मंगळ जर वक्री झाला तर एका राशीमध्ये 6 महिने राहतो। असा हा मंगळ 15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी मकर या आपल्या उच्च राशीतून शनीच्या म्हणजे शत्रूच्या राशीत कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। तो कुंभ राशीमध्ये 25 मार्च ते 23 एप्रिल पर्यंत असणार आहे। कुंभ या आपल्या शत्रूच्या राशीतील मंगळ हा सर्वच राशींना कमी अधिक प्रमाणात प्रतिकूल फळ देणार जाईल असं दिसतं। मात्र आपण जर इतर ग्रहगोचराचा विचार जर केला तर हे गोचर जास्त विध्वंसक आणि विस्फोटक जाईल असं दिसतं। याचं कारण असं आहे की सध्या कुंभ राशीमध्ये शनी असल्याने कुंभ राशीत आता शनी मंगळ या 2 पापग्रहांची युती होणार आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही अशुभ युती आहेत की युती योग आहेत त्यामध्ये हा 1 नंबरचा युती योग आहे, तो म्हणजे शनी मंगळ युती। नंतर रवी राहू, रवी शनी ह्या अशुभ युती आहेत, लक्षात घ्या। ही युती आता होत असताना रवी हा मीन राशीमध्ये राहू बरोबर जात आहे। तिथं रवी राहू युती होते मीन राशीमध्ये, इथं कुंभ राशीमध्ये शनी मंगळ युती होते। या दोन्ही युत्यांचे एका ग्रहांचे एकमेकाचे द्विद्वादश या अशुभ योगाची निर्मिती होते। मंगळाच्या जर पुढील गोचरीचा विचार केला तर 23 एप्रिल ते 1 जूनपर्यंत मीन राशीत मंगळ राहू युती होणार आहे। म्हणजे परत आणखीन 1 जूनपर्यंत मंगळ राहू हा अंगारक योगाची, अशुभ योगाची परत निर्मिती होणार आहे। थोडक्यात विचार केला तर 15 मार्चपासून ते 13 एप्रिलपर्यंत किंवा 1 जूनपर्यंतचा काळ हा विस्फोटक असेल। त्यामुळं 15 मेपर्यंतचा काळ सरकार किंवा सत्ताधारी पक्षाला त्रासदायक जाण्याची शक्यता राहील। मुख्य म्हणजे मंगळाची होणारी व शनीची युती, तसेच मंगळ रवी, मंगळ राहू, मंगळ केतू यांच्याशी होणारे हे जे अशुभ योग हे विध्वंसक किंवा स्फोटक घटनांना पोषक ठरेल किंवा ठरतील असं दिसतं। या बेसिक माहितीनंतर आपण ह्या मंगळाची किंवा ह्या शनी मंगळ युतीची 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत मिळणारी सामाजिक, राजकीय, जागतिक किंवा सर्वसामान्य फळे काय मिळते याचा विचार करूया। ही शनी मंगळ युती कुंभ या राशीत होत असल्याने या काळात काही ठिकाणी आगीच्या घटना, विमान अपघात, रेल्वे दुर्घटना, अतिरेकी कारवाया, हल्ले, मोठे स्फोट, भूकंप, वादळे किंवा अवकाळी पाऊस इत्यादी होणं संभवतं। तसेच मोठे वणवे लागणं व त्यामध्ये मोठी जीवितहानी होणं, प्राणीमात्राची हानी होणं या काळात संभवतं। मंगळ हा दूषित होतो, त्यामुळे तुम्हाला मंगळाच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टीमध्ये खूप तुम्हाला विस्फोटक गोष्टी पाहायला मिळतील। हा काळ जगासाठी, काही देशासाठी अतिशय संवेदनशील आणि विस्फोटक राहणार आहे। काही देशामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण होईल किंवा युद्ध भडकण्याची शक्यता राहील किंवा आतंकवादी हमले किंवा नक्षलवादी कारवाया तुम्हाला वाढलेल्या पाहायला मिळतील।
शनी मंगळ युतीमुळे 15 मार्च नंतर तापमानामध्ये आत्ता जेवढी वाढ मी मागच्या मंगळाच्या गोचरमध्ये सांगितलं होतं की 7 फेब्रुवारी नंतर थंडी ओसरेल आणि उष्णता वाढेल, तसंच पाहायला मिळालं. आता 15 मार्च नंतर तापमानामध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे उष्णतेचे विकार, उष्णतेमुळे होणारा त्रास या काळात या लोकांना संभवतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. रवी राहू युती आणि शनी मंगळ युतीमुळे शेअर मार्केटमध्ये आता मोठी चढ उतार होणार आहेत. शेअर मार्केट ढासळण्याची शक्यता राहील. सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण होईल. लक्षात घ्या, ज्यावेळी असे विस्फोटक किंवा अशुभ युती होतात, योग होतात, तेव्हा शेअर मार्केटमध्ये नक्कीच परिणाम होतो. 14 एप्रिल नंतर होणारी रवी राहू युती व ही शनी मंगळ युती प्रतिकूल असल्याने राजकीयदृष्ट्या जर विचार केला तर हा काळ सत्ताधारी पक्षाला किंवा सरकारला थोडा प्रतिकूल जाणार आहे आणि डोकेदुखी ठरणारा जाणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये या काळामध्ये काही नाट्यमय घडामोडी या काळात अनुभवास मिळणार आहेत. विरोधक आक्रमक होतील, आरोप करतील. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात देशामध्ये किंवा काही राज्यामध्ये हिंसक आंदोलने किंवा मोर्चे निघतील. त्यामध्ये जाळपोळ, आगीच्या घटना, दंगल, हिंसा, गोळीबार अशाही घटना घडण्याची शक्यता राहील. याच काळात एखाद्या राजकीय व्यक्तीवर हल्ला होणं किंवा त्याची हत्या होणं ही शक्यता नाकारता येत नाही. या युतीमुळे धार्मिक मुद्द्यावरून किंवा एखाद्या कायद्याच्या विरोधात जातीयवाद, दंगल किंवा हिंसा संभवते. थोडक्यात हा काळ हिंसक घटनेसाठी पोषक राहील. त्यामुळे समाजात अशांतता राहील. शनी मंगळ युतीमुळे काही ठिकाणी मोठे वाहन अपघात झालेले पाहायला मिळतील. अपघातामध्ये एकाच वेळी अनेक लोकांचा मृत्यू झालेला पाहायला मिळेल. मुख्य म्हणजे ही ग्रहस्थिती जगामध्ये किंवा काही देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी पोषक ठरेल. काही देशात किंवा भारताच्या सीमेवर घुसखोरी, हल्ले, बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी हमले होण्याची शक्यता राहील. थोडक्यात या काळात मिलिटरी, पोलीस अशा संरक्षण क्षेत्रातील लोकांवर कामाचा ताण वाढणार आहे. क्वचित संरक्षण क्षेत्रातील लोकांवर या ठिकाणी मोठे हमले झालेले पाहायला मिळतील व त्यात त्यांचे मृत्यू झालेले पाहायला मिळते. म्हणजे पोलीस, मिलिटरी, BSF असेल, CRP, SRP या लोकांना त्रास होतो, लक्षात होण्याची शक्यता राहील. 15 मेपर्यंत वरील घटना घडण्याची शक्यता राहील. त्यामुळे सर्वच राशीच्या लोकांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्रवास करताना किंवा आरोग्याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. आता आपण बेसिक माहितीनंतर ह्या कुंभ राशीतील गोचर मंगळाची किंवा शनी मंगळ युतीची 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत मेष ते मीन या 12ही राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी सांगणार आहे. सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. मेष राशीच्या लाभ स्थानातून होणाऱ्या मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिल या काळापर्यंत या राशीच्या लोकांना लाभदायक जाणार आहे. या काळात भाग्याची साथ मिळाल्याने रखडलेल्या काळामध्ये यश मिळेल. काहींना वास्तू, प्लॉट, जमीन याचे लाभ या काळात होतील. भावंड आणि मित्रमैत्रीकडून लाभ होणं संभवतं. काहींना आकस्मिक लाभ होणं किंवा आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणं संभवतं. काहींचे उधारी, उसनवारी वसूल होईल, त्यांना त्यातून पैसे मिळतील. मात्र असं असलं तरी 12व्या स्थानातील रवी राहू युतीमुळे मोठे खर्च होणे, मनस्ताप होणं, मनाविरुद्ध प्रवास करावा लागणं, दवाखान्यावर मोठे खर्च होणं, आरोग्य बिघडणं इत्यादी संभवतं. त्यामुळे मेष राशी लोकांनी काळजी घ्या. त्यामुळे विचारपूर्वक खर्च किंवा गुंतवणूक करावी. काहींना या काळात लांबचे प्रवास किंवा ट्रिप संभवतं, त्यावर मोठे खर्च होतील. प्रवासात काळजी घ्या, प्रवासात त्रास संभवतो. कायद्याचं पालन करा, अन्यथा काहींना दंड, शिक्षा होणं संभवतं. आरोग्याची काळजी या लोकांना घ्यावी लागेल. त्यानंतर वृषभ राशीच्या दशम स्थानातून होणारं मंगळाचं गोचर भ्रमण 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत प्रतिकूल जाणार आहे. काहींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं, अडचणी उभ्या राहणे किंवा खूप कष्टाने प्रयत्नाने यश मिळणं संभवतं. वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी मतभेद, वाद व त्यातून मनस्ताप होणं संभवतं. शक्यतो नोकरी शांतपणे आणि प्रामाणिकपणे करावी. मनाविरुद्ध काहींच्या नोकरीमध्ये बदल होणं संभवतं, स्थलांतर होऊ शकतं. विशेषतः सरकारी नोकरदारांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. या लोकांना सध्या गुरुचं गोचर प्रतिकूल असल्याने 1 मेपर्यंत या लोकांना जास्त त्रास होणं संभवतं आणि काळजी घेणं गरजेचं आहे. राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये अपयश येणं किंवा आरोप होणं इत्यादी संभवतं, त्यामुळे त्यांनी काळजी घ्या. मिथुन राशीच्या 9व्या स्थानातून होणारं मंगळाचं गोचर भ्रमण 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे. या काळात भाग्याची साथ न मिळाल्याने प्रत्येक कामामध्ये अपयश येणं, मोठ्या लोकांकडून त्रास होणं, शारीरिक कष्ट होणं, मानसिक अस्वस्थता राहणं इत्यादी संभवतं. प्रवासातून दगदग व मनस्ताप संभवतो. काहींना परदेश गमन, स्थलांतर किंवा स्थान त्याग करावं लागेल.
शक्यतो कायद्याचं पालन करून या काळात राहावं, अन्यथा त्रास संभवतो. सरकारी नोकरदारांवर कामाचा ताण आता वाढणार आहे. कायद्याचं पालन करून राहावं लागेल. वरिष्ठांशी वाद घालू नये. 25 मार्च नंतर या लोकांना जास्त मनस्ताप होण्याची शक्यता येईल, का तर बुधाचं गोचरही प्रतिकूल येणार आहे. त्यानंतर कर्क राशीच्या अष्टम स्थानात होणारे मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाईल. कर्क राशीला सध्या सुरू असलेली शनीची पनोती व त्यात अष्टमात आलेला मंगळ हा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बाबतीत त्रासदायक ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. काहींना हृदयविकार, पाठीचे दुखणं व त्यावर एखादी शस्त्रक्रिया होणं संभवतं. या लोकांनी वाहनं पण जपून चालवीत, अन्यथा अपघात, शस्त्रक्रिया, मोडणे, भाजणे अशा घटना घडतील. एखाद्या वाईट घटनेतून या लोकांना मनस्ताप होणं संभवतं. सरकारी नोकरदारांनी या काळात विशेष काळजी घ्यावी, अन्यथा नोकरीमध्ये अडचणी वाढणं किंवा नोकरी जाणं संभवतं. या काळात म्हणावी तशी भाग्याची साथ न मिळाल्यामुळे कष्ट आणि दगदग वाढणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रतिकूल जाईल. काहींना आर्थिक संकटे किंवा आर्थिक फटके बसण्याची शक्यता राहील. सिंह राशीच्या सप्तम स्थानातून होणारे मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना वैवाहिक बाबतीत त्रासदायक जाईल. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये कटकटी, मतभेद सुरू आहेत, त्या आता वाढण्याची शक्यता राहील. क्वचित पती-पत्नीमध्ये विभक्तता या काळात संभवते. शक्यतो पती-पत्नीमध्ये वाद टाळावेत. तडजोडीची भूमिका घ्यावी किंवा माघार घ्यावी. या काळात जोडीदाराची आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. विशेषतः रक्तदाब, हृदयविकार, पाठीचे दुखणे, ब्लॉकेजेस इत्यादी आजाराचा त्रास संभवतो. भागीदारी व्यवसायामध्ये वाद टोकाला जाण्याची शक्यता राहील. कन्या राशीच्या षष्ठ स्थानातून होणाऱ्या मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि प्रगतिकारक जाईल. यांच्या धाडस आणि पराक्रमामध्ये वाढ होईल. हाती घेतलेल्या कामामध्ये या लोकांना यश मिळेल. निर्भयता उत्पन्न होईल. या लोकांमध्ये शत्रूंचा पराजय होईल. काहींना कोर्ट कचेरीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं संभवतं किंवा एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं. काहींना उत्तम आर्थिक लाभ, सुखसमाधान प्राप्ती, मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होणं संभवतं. मात्र असं असलं तरी काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. अपघातामध्ये हाडांना मार लागणं किंवा हाडावर एखादी शस्त्रक्रिया होणं संभवतं. वैवाहिक जीवनामध्ये कटकटी, वाद, मतभेद या काळात संभवतात. शक्यतो वाद टाळावेत. तूळ राशीच पाहूया. तूळ राशीच्या पंचम स्थानातून होणाऱ्या मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत चांगले, आर्थिक बाबतीत चांगलं जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना हा काळ त्रासदायक जाईल. शिक्षणामध्ये अडचणी, अडथळे येणे, अपयश येणं, परीक्षेत अपेक्षित यश न मिळणं किंवा अपेक्षित ठिकाणी प्रवेश न मिळणं अशा गोष्टी संभवतात. काहींना या काळात संततीहानी किंवा संततीविषयक समस्या उभ्या राहणं संभवतं. तूळ लग्न किंवा तूळ राशीला मंगळ अशुभ ग्रह असल्याने हा मंगळ पंचम स्थानासंबंधी काही अशुभ फळे देणारा ठरेल. यामुळे या काळात काहींना प्रियजनांचा वियोग होणं, प्रेमभंग यातून प्रचंड मानसिक त्रास होणं या संभवतं. यासाठी प्रियजनाशी वादविवाद टाळावेत. काहींना शारीरिक क्लेश, शरीर कष्ट, आर्थिक त्रास होणं संभवतं. आरोग्याच्याही तक्रारी काही लोकांच्या राहतील. आरोग्याची विशेष काळजी या लोकांना घ्यावी लागेल. काहींना सरकारी नोकरीमध्येही त्रास होणं संभवतं. त्यानंतर वृश्चिक राशीच्या चतुर्थ या सुखस्थानातून मंगळाचं होणारं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना कौटुंबिक व मानसिक त्रासदायक जाणार आहे. या लोकांची मानसिक अस्वस्थता, चिडचिड, अशांतता राहील. कुटुंबामध्ये वाद होणं संभवतं. तसेच स्थावर स्थितीमध्ये कटकटी होणं संभवतं. शक्यतो शांत आणि संयमी राहावं. शक्यतो याच काळात नवीन घर किंवा जागा घेणं टाळावे किंवा ते घेताना कागदपत्राची व्यवस्थित छाननी करावी, अन्यथा त्यातून पुढे मनस्ताप संभवतो. काहींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास राहणं, कटकटी होणं संभवतं. थोडक्यात हा काळ गुप्त चिंता देणारा, शत्रुवृद्धी करणारा, आरोग्य बिघडवणारा व त्यातून मानसिक त्रास देणारा जाईल. मानसिक त्रास हा 25 मार्च नंतर बराच या लोकांचा कमी होईल. 25 मार्चपर्यंत काळजी घ्या. त्यानंतर धनुराशीच्या तृतीय स्थानातून म्हणजे पराक्रम स्थानातून होणारं मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे. तृतीय स्थानातील शनी मंगळामुळे या लोकांच्या धाडसामध्ये, कर्तृत्वामध्ये, पुरुषार्थामध्ये वाढ होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना यश मिळेल. सहकारी, नातेवाईक, भावंडे, नोकर चाकर यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळेल. तसेच त्यांच्याकडून लाभ होतील. या काळात आर्थिक लाभाचं प्रमाण चांगले राहील. काहींच्या मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होणं, एखादं पद अधिकार मिळणं या काळात संभवतं. मात्र असं असलं तरी चतुर्थातील रवी राहूचे गोचर प्रतिकूल असल्याने कौटुंबिक मानसिक त्रास होणं संभवतं. स्थावर स्थितीवरून वाद, कटकटी होणं संभवतं. 25 मार्च नंतरचा काळ उत्तम जाईल. तोपर्यंत ह्या लोकांनी शांत राहावं.
काहींना प्रवास होणं व त्यातून दगदग कष्ट होणं संभवतं. कामाच्या व्यापामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यानंतर मकर रास. मकर राशीच्या धनस्थानातून होणाऱ्या मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना आर्थिक व कौटुंबिक अडचणी निर्माण करणार जाईल. कारण मकर राशीला सध्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे व धनस्थानामध्ये शनी मंगळासारख्या पापग्रहांची उपस्थिती होत असल्यामुळे काहींना आर्थिक चणचण, आर्थिक ओढाताण या काळात जाणवेल. कुटुंबामध्ये वाद होणं, मतभेद होणं संभवतं. काहींचे कुटुंबासाठी मोठे खर्च संभवतात. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती राहील. काहींना या काळात पित्ताचा त्रास, अग्निभय, अपघातभय राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा बोलण्यामुळे वादविवाद, भांडणे होणे संभवतं. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषतः या लोकांना 25 मार्चपर्यंत जास्त कौटुंबिक आर्थिक त्रास होणं संभवतं. 25 मार्च नंतर त्यांना बराच मानसिक त्रास कमी होईल. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीतूनच होणारं मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि थोडं मनस्तापदायक जाईल. कुंभ राशीच्या चंद्रावरून शनीचं गोचर चालू आहे, साडेसाती सुरू आहे. त्यात आता मंगळासारख्या ग्रहाची भर पडणार आहे. चंद्रावरून कुठल्याही ग्रहाचं गोचर चांगलं नसतं, लक्षात घ्या. सध्या राशीला सुरू असलेली साडेसाती, चंद्रावरून होणारं शनी मंगळाचं गोचर या सगळ्या ग्रहस्थितीमुळे ह्या लोकांना मनस्ताप, अनारोग्य, दुःख इत्यादी राहील. चिडचिड, अस्वस्थता, बेचैनी या काळात राहील. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नये किंवा कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीमध्ये घेऊ नये. तो निर्णय चुकण्याचा व त्यातून नुकसान होण्याची शक्यता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. हॉस्पिटलवर व आजारपणावर पैसे खर्च होणे संभवतं. या काळात ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कटकटी आहेत त्यांच्याकडून एखादा टोकाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता राहील. यासाठी शक्यतो जोडीदाराशी मतभेद टाळावेत. काहींना या काळामध्ये पित्तविकार, रक्तविकार, उष्णाचे विकार तसेच अग्निशस्त्र विषय अपघातभय राहतं. यासाठी या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. 25 मार्चपर्यंत वरील अशुभ फळे जास्त मिळतील. त्यानंतर मात्र परिस्थितीमध्ये थोडाफार बदल होईल. कुंभ राशीच्या लोकांना रवीचं, मंगळाचं, शनीचं सर्वच गोचर प्रतिकूल आहे. या लोकांनी जास्त काळजी घ्या आणि उपाय करा. सगळ्यात मुख्य म्हणजे त्यानंतर राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या 12व्या स्थानातून होणारे मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक 15 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे. सध्या मीन राशीलाही शनीची साडेसाती सुरू आहे. राशीतूनच रवी राहूचं गोचर प्रतिकूल सुरू असतानाच आता 12व्या स्थानातून होणारं मंगळाचं गोचर तेही शनीबरोबर, ही सगळी ग्रहस्थिती या लोकांना 23 एप्रिलपर्यंत त्रासदायक असणार. या लोकांनी सावधानगिरी बाळगली पाहिजे. काही ना या काळामध्ये मोठे खर्च, आर्थिक फटके बसणं, दंड, कोर्ट कचेरी इत्यादी होणे संभवतं. त्यातून मनस्ताप संभवतो. या काळात आर्थिक नुकसान झाल्याने सतत चिंता, काळजी, अस्वस्थता राहील. मनाविरुद्ध प्रवास होतील. शक्यतो प्रवास टाळावेत, अन्यथा प्रवासामध्ये अपघात होणं, त्रास होणं संभवतो. आरोग्याच्या या लोकांना तक्रार राहतील किंवा घरातील कोणाच्या तरी आजारपणावर मोठा पैसा खर्च होणं संभवतं. काहींना घरापासून दूर जाण्याचे, स्थलांतराचे किंवा परदेश गमनाचे योग येतील. शक्यतो या काळात कर्ज काढू नये किंवा कोणताही नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करू नये. सरकारी नोकरदारांनी विशेषतः कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं, अन्यथा यांना दंड, शिक्षा होणं संभवतं. राजकारणी लोकांनाही हा काळ जास्त प्रतिकूल आणि डोकेदुखी ठरणार जाणार आहे. विरोधकांवर लक्ष ठेवावं. थोडक्यात मीन राशीच्या लोकांनाही गोचर फारसं चांगलं नाही. मंगळाचं हे गोचर ज्या लोकांना प्रतिकूल किंवा त्रासदायक आहे त्या लोकांनी त्याचा त्रास कमी होण्यासाठी खालील उपाय जर केले तर त्यांचा बराच त्रास कमी होईल किंवा त्यांच्या अशुभ फळांची तीव्रता कमी होईल. मी तुम्हाला उपाय देतो, त्यातले जमतील ते उपाय करा. पहिला उपाय आहे तो म्हणजे मंगळाचा जो मंत्र आहे, ग्रंथोक्त मंत्र, धरणी गर्भसंभूतम विद्युत क्रांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तम च मंगलम प्रणम्याहम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा, 108 वेळा जप करा. ज्याला मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो, ओम अम अंगारकाय नमः. या मंत्राचा 1 माळ जप करा. रोज अंगारक स्तोत्र किंवा ऋणमोचन मंगळ स्तोत्राचं पठण केलं तरी फायदा होईल. गणपतीची उपासना करा, गणपतीची उपासना वाढवा आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत करा. या सगळ्या गोष्टी केल्या आणि मी सांगितलेल्या सगळ्या सावधानी बाळगल्या, सगळ्या गोष्टीची काळजी केली, काळजी घेतली तर मला वाटतं की हे गोचर तुम्हाला चांगलं जाईल. एक विनंती किंवा निवेदन करतो की ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांना शेअर करायला विसरू नका. ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी व्हॉट्सअप डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच एका सुंदर व्हिडिओ, गोचर व्हिडिओवर आपण भेटणार आहोत. तोही व्हिडिओ अवश्य व्हा. तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ.